सॉरी. अंग असं अवकातीत राहायचं, चौकटीत राहायचं, म्हणजे सगळं कसं आली वेळ. हे प्रतापराव जवळ जिवंत आहे तवर त्याचा शब्द पाळणार गॅरंटीने. बरं ते दीप्पा मॅडम कशी आहे, बरी का? विधवा बाई ती, तिला म्हणावा ही दूर झालेल्या आरके बरोबर लग्न करायला आवडेल का? म्हणजे मला जे जमलं नाही ते तुम्हाला जमणार आहे. आता शिकळला मंजुळेला काय विषय. आजपर्यंत आपण सुपरस्टार आर.के. यांच्या अनेक ब्लॉकबस्टर फिल्म्स बघितल्यात, पण त्यातली कुठलीही इतकी एंटरटेनिंग नव्हती. दीपाने मोहिनीला 7 दिवसांचं चॅलेंज दिलंय. काय होणार या 7 दिवसात? आर.के. मोहिनीला सोडून दीपाकडे येणार का? हे काही वेळातच समजेल. कॅमेरामन टोनी सिंग सोबत मी श्रुती गिरम. दीपाला फ्युचर पिक्चर कळतं काय? मुकुंद बाळा घे, खिचडी खा, घे. अरे तुला आवडते ना खिचडी? अगदी तशीच केली. घे बाळा, 2 घास खाऊन घे, बरं वाटेल तुला. मुकुंदा खाऊन घेणार आहे प्लीज. मुकुंद बाळा, असं जेवणावर राग नाही काढायचा. हा चल घे, खाऊन घे. बघितलंस ना तू आता टीव्हीवर स्वतःच्या डोळ्यांनी? अरे हीच नियत आहे त्या पोरीची. मी सांगत होते तुला, पण माझं कोण ऐकतंय? आता तूच बघ ना, तुझ्या प्रेमाला लाथाडून तिने त्या श्रीमंत माणसाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतला. मोहिनी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू लग्न करशील का माझ्याशी? आणि माझा पोरगा बसला इथे स्वतःचं कपाळ बडवत. हे बघ मुकू, कसं आहे ना, सापपणा काढल्यावर रुबाबदार दिसतो म्हणून आपण त्याला घरात आणून पाळतो का? नाही ना. अरे तसंच हे सगळं. अरे तू तिच्यावर प्रेम केलं, पण त्या पोरीच्या मनात किती विष आहे तुझ्याबद्दल. त्या मी मोहिनीला लंचला घेऊन जाऊ का? ठीक आहे. मला सांग, एवढं प्रेम करून काय उपयोग झाला त्याचा? हा, हे बघ मुकुंद, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा, तू तू सावर स्वतःला. आता बघ, तुझं पण सगळं चांगलं होणार. मुकुंद, तुला आठवतंय का आपल्या गावचे ते देशमुख साहेब? हा, त्यांची ती मुलगी दिसायला खूप सुंदर आहे ती. हो, आणि खूप श्रीमंत, खूप शिकलेली. हुंडा किती देणार आहेत माझ्याशी लग्न करायला? हुंडा? हे बघ, आपल्याला बाबा काही गरज नाहीये हुंड्या बिंड्याची. तुला माहितीये ना, हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे. गुन्हा? आणि माझ्या आजारपणाचा जो काही बाजार मांडला असतो तो गुन्हा नाहीये ना? वा. मुकुंद, तू आता विषय भलतीकडे नेऊ नकोस. हा, भलतीकडे नेतोय मी. आज मोहिनीचं आर.के. सरांसोबत लग्न झालं. माहिती नाही का, तिचा काहीतरी नाईलाज नक्की असेल. पण तुझं काय? तू माझ्या आजारपणात जे काही वागलीस त्यात तुझा काहीच नाईलाज नव्हता. मोहिनी दुसऱ्याची झाली
आमच्यात दुरावा आला. वाईट वाटतंय, पण यात चूक कोणाचीच नाही. पण आपल्यात जो काही दुरावा आलाय त्यात चूक फक्त तुझी आहे, फक्त तुझीच. आणि त्यातलं अंतर आता कमी होणार नाही. मुकुंदा, शालीनराजे, शालीन देवी. घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. परवा आहे श्राद्धाचा कार्यक्रम. हे फक्त आज सेलिब्रेशन साठी आणलंय. सेलिब्रेशन कसलं? ए, नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं नाही, कळलं ना शेट्टीबाई? ग बसायचं. शी इज द सेकंड. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन. आपण सासू सासरे झालो. आहेत कुठं? त्या कार्तिकी राजेचं होईल तर होईल, ते काय खरं नाही तिचं. पण मोहिनी राजे तिने लग्न केलंय. काय? कोणाबरोबर माहितीये का? आर.के. द सुपरस्टार. मोहिनी आणि आरकेंनी लग्न केलं? नाही तर काय, खोटं बोलतोय काय? आता परवा मारायचंय ना, मग आज उद्या घ्या ना जगून. आणि तिच्या आईला त्याच्या एकदम मजेत. प्रतापराव, प्रतापराव लई भारी राव. कसं आहे, त्या दिवशी तुमच्या हातचं मटण खाल्लं, लय मज्जा, एक नंबर. पण आता मला गोडा दोडाचं करून खाऊ घाला. तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला काय आवडतं, पुरणपोळी. आता पहाटे उठायचं, मस्तपैकी पुरणपोळी करायची ना आम्हाला खाऊ घालायची. लेकीने नाव मोठं केलं, सुपरस्टार बरोबर लग्न केलं. आता ते लग्न किती दिवस टिकन हे कोणाला सांगता येत नाही म्हणा, पण जवळ टिकत तोवर तू सुपरस्टारचा सासरा केला ना मला, आणि तू मला सासू. अरे नालायक माणसा, मला माझ्या मुलीचं लग्न माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं. आयुष्यभर मी या दिवसाची वाट बघत होते. तुझ्यामुळे तो क्षण माझ्या हातातून निघून गेला. अरे नालायक माणसा, तू तुझ्या पोरींना स्वतःपासून तोडलास, घरादारापासून लांब केलास, आणि आता तुझ्या लग्नाचं सेलिब्रेशन करायचे तुला. माणूस नाहीयेस तू, माणूस नाहीयेस, राक्षस आहेस तू, राक्षस. शानू बस, शानू बस. शेखंड, असं नका करत जाऊ, असं वासकन अंगावर नका येत जाऊ. काळीच बाहेर पडला असताना छाताडू तू माझ्या. अयो, काय डेंजर झाली ही बाया. 23 वर्षात तर बदलूनच गेली, हॉस्टेल नव्हती. शेखंड, आम्हाला पोरगा दिला असता कायला एवढं झालं असतं. अख्ख्या अमरापूरवर तुम्ही राज्य केलं असतं. क्वीन ऑफ अमरापूर. काय झालं असतं, हे कुवतच नव्हती तुमची, जमलंच नाही तुम्हाला. हा, आता तुम्हाला जे जमतंय ते करा. पुरणपोळी, पुरणपोळी करून खाऊ घाला आम्हाला उद्या सकाळ सकाळ. प्रतापराव, प्रतापराव लई मज्जा येणार राव. हे दिसते परवा दिवशी